हा बोला दे. भाई परमेश्वरचं काही कळलं तुला? नाही अरे, त्याचा फोनच लागत नाहीये. आणि तो फोन लागणारही नाही, आणि लागला तरी तो उचलणार नाही, कारण तुझा अंदाज खरा ठरला. म्हणजे? मला सतत वाटतं की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. तू पाहिलेस का त्याला? एकदाच पाहिलंय. मला असं वाटतं की आता तो माझ्यापर्यंत कधीही पोहोचेल. आता आपल्याला जे काही करायचंय ते लवकरात लवकर आणि ॲक्युरेटली करायचंय. आधी तुझ्या प्लॅनमध्ये आपण परमेश्वरच्या स्वभावाचा उपयोग करून घेऊयात. कसा? त्याचं लक्ष डायव्हर्ट करून. म्हणजे? आधी आपण अशी एखादी गोष्ट करू की ज्यामुळे त्याचं तुझ्यावरचं लक्ष डायव्हर्ट होईल. पण जे काही करायचं आहे ना ते तेवढंच महत्वाचं आणि वेगळं असायला हवं. पण त्याच्या या स्वभावाचा आपल्याला कसा फायदा होईल? ते कळेलच आपोआप. मी खूप चांगलं ओळखतो त्याला. प्रश्न एवढाच आहे की त्याचं लक्ष डायव्हर्ट करायचं कसं. शुंभ जाळला तरी त्याचा पीळ काही सुटत नाही. माझी खात्री होती तू पुन्हा इथंच येणार. साहेब, पुंडलिकानं पंढरीची पायरी कधीच सोडली नव्हती साहेब. मग हा परमेश्वर तुमचे पाय कसे सोडेल साहेब? जिंदगीत पहिल्यांदाच असं घडलं साहेब. तो अगदी माझ्या डोळ्यासमोर होता आणि तरीही मी त्याला काही करू शकलो नाही साहेब. काही करू शकलो नाही साहेब. साहेब, तुम्हाला असं नाही ना वाटत की मी तुमच्याशी बेईमानी करतोय म्हणून? मी तुला असं कधी म्हटलंय का? गेल्या काही दिवसात माझ्या हातून त्याच चुका घडतायत. काढलेल्या खबऱ्या खोट्या ठरतायत. माणसं हातातून पळतायत. साहेब, नशीबच साथ देत नाहीये. काय करू तेच कळत नाही. कधी कधी वाटतं की माझी गरजच संपली. बस, हा परमेश्वर म्हातारा झालाय. बस बस, एकही शब्द पुढे बोलू नकोस. बस. परमेश्वर तू दगडाचा बनलेला आहेस, मातीचा नाही. लक्षात ठेव. आठवते दिवस जेव्हा भल्या भल्यांना हा परमेश्वर भारी पडलाय. या परमेश्वरमुळे या यशवंतरावाच्या पायाशी अनेकांनी लोळण घेतली आहे. अनेक वेळा हा परमेश्वर नसता तर हा यशवंतराव जिवंतच राहिला नसता. आणि आज हा परमेश्वर खचला. तर या यशवंतरावाचं काही खरं नाही. साहेब, असं का बोलताय साहेब? परमेश्वर तुला माहिती आहे माझ्या सोबत माझा मुलगा नाही.
माझा विक्रांत नाही, फक्त माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. आणखी काय हवंय मला? चल उठ. मला तो पूर्वीचा परमेश्वर बघायचा जेव्हा लोक परमेश्वर या नावानं थरथर कापायचे. अजूनही वाघ आहेस तू, वाघ. तरुण आहेस, तुझ्या डरकाळीमध्ये अजूनही तीच धमक आहे. ही आजकालची तरुण पोरं तुझ्या समोर चिल्लर आहेत, चिल्लर. चल उठ. उठ आणि वाघासारखा जा आणि त्या शास्त्राच्या पोराला शोधून आण. एक लक्षात ठेव, परमेश्वर म्हातारा झालाय का असं पुन्हा कधीच विचारू नकोस. युगानुयुगे परमेश्वर हा परमेश्वरच असतो, तो म्हातारा होत नसतो कधीच. जा. हा भाई, बरं झालं तुम्ही फोन केलात. मी आता तुम्हालाच फोन करत होतो. का रे, काय झालं? नाही नाही, मी परमेश्वरच्या मागावर आहे आणि मला असं वाटतं की आज आपल्याला भरपूर माहिती मिळणार आहे. ताबडतोब तिथून निघ स्वप्नील. पण का भाई? त्यानं पाहिलंय का तुला? नाही, म्हणजे मला माहित नाही. अरे तू एकटा आहेस, उगाच कसले स्टंट करू नकोस. म्हणून काय झालं भाई? तो सुद्धा एकटाच आहे. अरे तो एकटा नाहीये बाबा, तो कधीच एकटा नसतो. त्याने तुझ्या अवतीभोवती कशी आणि कुठे माणसं पेरून ठेवली असतील ना, ते कळणार पण नाही तुला. मला नाही वाटत भाई. मी मुंबईपासून त्याचा पाठलाग करतो आणि त्याच्याबरोबर कोणीच नाहीये. स्वप्नील, मी सांगतो तेवढा ऐक, उगाच आर्ग्यू करू नकोस. त्या परमेश्वरला खूप पूर्वीपासून ओळखतो मी. त्याच्या माणसाला एकटं पाडून पकडायच्या सगळ्या पद्धती मला माहिती आहेत आणि म्हणूनच तुला सांगतो, ताबडतोब निघ तिथून. भाई माझ्यावर विश्वास ठेवा, तो आता तसं काही करत नसणार आहे. कसली खात्री देतोस तू मला स्वप्नील? हा, अरे आधीचा मला आत्ता फोन आला होता, त्यानेही परमेश्वरला जवळपास कुठेतरी बघितलंय. एक मिनिट स्वप्नील, याचाच अर्थ तुम्ही दोघं जिथे आहात ना, तिथेच कुठंतरी आदी आहे. म्हणजे आधीलाही धोका आहे. त्याला सावध करायला हवं. मी आधीला फोन करतो. नाही भाई, तुम्ही ऐका. म्हणजे त्याच्या वागण्यावरून मला असं वाटत नाहीये त्याच्या हातात एक बॅग आहे आणि तो आधीला शोधतोय असं अजिबात वाटत नाहीये. मला असं वाटतं की तो भेटायला चाललाय विक्रांतला, म्हणजे विक्रांतला आणि अभिमानला. शक्य आहे स्वप्नील, तो विक्रांतकडेच जात असेल कदाचित. कारण आधी कुठं आहे जर त्याला माहिती असतं ना, तर त्यानं आतापर्यंत पकडलं असतं त्याला. मी तिकडेच येतो, तू मला सांग, तू नक्की कुठे आहेस? भाई मी आता इकडे. हॅलो
सॉरी. काय झालं? काय नाही का? काहीतरी झालंय. सांगा ना काय झालंय. खरंच काही नाही झालेलं. मग एवढ्या रात्री स्वप्नीलला का फोन लावताय तुम्ही? अगं सांगितलं ना तुला, काही नाही झालेलं. खोटं कशासाठी बोलताय? तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही अस्वस्थ आहात खूप. काय झालंय सांगा, मी काही मदत करू शकते का तुम्हाला? काय मदत करणार आहे? असं का करताय? बोला ना काहीतरी माझ्याशी. अगं काहीही झालेलं नाहीये, झोप तू आता. अहो नमस्कार डॉक्टर साहेब. आजवर मी कोणाच्याही घराची पायरी इतकी झिजवली नव्हती. तुमच्या घराची पायरी पुन्हा पुन्हा झिजवतोय. काही ठरवलंय का तुम्ही? यशवंतराव, आपल्या भेटीमध्ये ठरलं होतं की मी डॉक्टर विराज सामंत यांच्याशी बोलणार आहे. त्याप्रमाणे मी त्यांच्याशी बोललो आणि पूर्ण विचारांती मी एक निर्णय घेतला आहे. मी अभिमानला ट्रीटमेंट देणार आहे. आयुष्यभर ऋणी राहीन मी तुमचा डॉक्टर. यापुढे तुम्हाला आयुष्यात कसलीही गरज लागली बिनदिक्कत हाक द्यायची. वेळ पडली तर हा यशवंतराव जीव द्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. माझ्या काही अटी आहेत. कसल्या अटी? यशवंतराव, त्याला तुम्ही अटी म्हणा किंवा मागण्या म्हणा, पण मी ज्या काही गोष्टी तुम्हाला करायला सांगणार आहे त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. झाल्या, पूर्ण झाल्या. आधी शब्द देतो, दिला. सांगा अटी. आपण जे काही करणार आहोत ते बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्याची कुठेही वाच्यता होता कामा नये. होणार नाही, होणारच नाही. जो कोणी करेल त्याची जीभ हासडून हातात देईन. अट 2. यशवंतराव, अभिमानला मी जी काही ट्रीटमेंट देणार आहे त्या ट्रीटमेंटचं विशिष्ट असं एक शेड्यूल असेल जे माझ्या इतकंच इतरांनाही बंधनकारक असेल. तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे तसा कुठलाही प्रयोग कधीच केला जाणार नाही. तुम्हाला अट मान्य नसेल तर तुम्ही. मान्य आहे, अट मान्य आहे. पुढे. गेल्या वेळी ट्रीटमेंट करताना एक चूक झाली होती. ती चूक जर का झाली नसती ना तर आज कदाचित अभिमान तुमच्या घरात असता. सांगतो, ट्रीटमेंट चालू असताना अभिमान आणि माझ्याजवळ जे कोणी असतील ते सुरक्षित अंतरावरच उभे राहतील. गेल्या वेळी हीच अट मी इन्स्पेक्टर विक्रांत भोसले आणि डॉक्टर विराज सामंत यांनाही घातली होती, पण त्यांनी नाही ऐकलं आणि ऐन मोक्याच्या क्षणी इन्स्पेक्टर विक्रांत भोसले एक साईड झाले आणि आपली एक सुवर्ण संधी केली. तेव्हा लक्षात घ्या की ट्रीटमेंट चालू असताना अभिमान आणि माझ्याजवळ
जवळ काय दूर दूर पर्यंत कुणीही असणार नाही याची जबाबदारी माझी. पुढे शेवटची पण अतिशय महत्त्वाची अट. माझी ट्रीटमेंट झाल्यावर अभिमानमध्ये जर का काही पॉझिटिव्ह बदल दिसू लागले आणि तो बोलू लागला तर तुम्ही त्याला रीतसर पद्धतीनं कोर्टासमोर उभं कराल आणि कायद्याच्या स्वाधीन कराल. मान्य? हा सगळा माझा खटाटोप तुम्हाला काय वाटतं माझ्या मुलासाठी चाललाय? डॉक्टर, आपल्या देशाची न्याय व्यवस्था पांगळी नाही. न्याय देवता आंधळी नाही, पंगू नाही, हे दाखवण्याचा तर हा सगळा प्रयत्न आहे ना. तुम्ही फक्त त्याला बोलतं करा, मग आपल्याला काहीच बोलावं लागणार नाही. मग अख्खं जग बोलेल. तुम्ही केलेलं कार्य कायद्याच्या इतिहासात कोरलं जाईल आणि तुमचं हे कार्य देशाच्या प्रत्येक कोर्टाबाहेर सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल याची हमी यशवंतराव सरंजामे इथे उभा राहून आज देत आहे. थँक्यू. अहो, मी आणि प्रथमेश निघा. प्रथमेश, ए पावती जायचंय ना आपल्याला दोघांना? शाबास, चला. सावकाश सावकाश जरा. आम्ही दोघं निघालोय. मी प्रथमेशला घेऊन निघाली आहे. ठीक आहे, ये जाऊन. बाय. बाय. हाँ बोल भाई. मला तुला अर्जंट भेटायचं आहे. काय झालं? अरे स्वप्नीलचा फोन आला होता, त्याच संदर्भात बोलायचं तुझ्याशी. मी स्वप्नीलला फोन करत होतो तो उचलतच नाहीये. एनिथिंग सिरियस? कदाचित असू शकेल, पण मग मला फोनवर नाही सांगता येणार, त्यासाठी प्रत्यक्ष भेटायला हवं.